सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज गुरुवार आहे आणि गुरुवार म्हटलं म्हणजे आपल्या सर्वांच्या आवडीचा दिवस, जिव्हाळ्याचा दिवस. कारण गुरुवार म्हटलं म्हणजे आपल्या गुरूंचा दिवस. गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. म्हणून गुरुवारी आपण विशेष काही वेगळ्या सेवा करत असतो. आठवड्याभरात नवीन नवीन सेवा करतो, मात्र गुरुवारी आवर्जून थोड्या जास्तीच्या सेवा करतो. कारण असं म्हणतो का आज थोडी 1-2 सेवा जास्त करते, कारण आज गुरुवार आहे, माझ्या गुरूंचा दिवस आहे. म्हणून जर तुम्ही जवळपास तुमच्या केंद्र असेल तर केंद्रात जा, जेणेकरून तुमच्या आपल्या गुरूंचं दर्शन होतं. आणि असं म्हटलं गेलेलं आहे का गुरुचरित्र पारायणामध्ये का देव जर कोपला तर आपल्याला गुरु वाचवू शकतो, मात्र आपल्यावर जर गुरु कोपला तर आपल्याला देवसुद्धा तारू शकत नाही. तर याच पद्धतीने या श्रावण मासारंभामध्ये येणाऱ्या गुरुवारमध्ये तुम्ही कोणकोणत्या सेवा केल्या पाहिजे किंवा इतर दिवशी सुद्धा आपण आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोणकोणत्या सेवा केल्या पाहिजे, तेच मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करते आहे आणि ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्यासोबत मी आजचं दिवसभराचं माझं रुटीन शेअर करणार आहे. तर चला. तर तुम्ही बघितलं का मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज गुरुवार होता आणि म्हणून सकाळी उठल्या उठल्या सर्वात आधीचं काम असतं ते म्हणजे उंबरठ्याला लेपन करून घेणं. कारण उंबरठ्याला लेपन झालं का त्यापासूनच आपली घराची सुरुवात होत असते. घरामध्ये एक सकारात्मक बदल, एक पॉझिटिव्ह एनर्जी ही उंबरठ्यावरूनच येत असते. त्यासाठीच आपण नेहमी घरामध्ये उंबरठ्याचं सुरुवातीलाच लेपन करत असतो. मग श्रावण सोमवार असो, गुरुवार असो किंवा पोळा असो, हरतालिका असो, दिवाळी असो, दसरा असो, अशा कोणत्याही सणांमध्ये हे तुम्ही केलंच पाहिजे. तर बघा, तर आता या श्रावणात घरामध्ये नवनाथ पारायण, तर कुठे गुरुचरित्र पारायण, तर कुठे स्वामी चरित्र पारायण. तर या श्रावण महिन्यामध्ये विविध पारायण लोक करत आहेत आणि आम्ही सुद्धा सेवा सुरू केलेली आहे. आपल्याला जास्तीत जास्त उपासना करायची असते. तर असं पाहिलं तर श्रावण महिना हा सणांचा राजा मानला गेलेला आहे. मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं होतं, कारण या महिन्यामध्ये भरपूर सण उत्सव येतात. तर या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाची उपासना सेवा करत असताना आपल्याला ह्या पवित्र महिन्यांमध्ये आपल्या स्वामींची, आपल्या गुरूंची देखील सेवा करायची आहे. तर ह्या श्रावण महिन्यामध्ये 4 श्रावण गुरुवार आलेले आहेत. तर या श्रावण गुरुवारी तुम्हाला जसं जमेल अगदी त्या पद्धतीने तुम्हाला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. तर जेव्हा आपण देवपूजा करत असतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला स्वामी स्तवन वाचून घ्यायचं असतं. स्वामी स्तवन वाचून झाल्याच्या नंतर गणपती बाप्पांवर अभिषेक करून झाल्याच्या नंतर आपण महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असतो. तर 16 वेळा पुरुष सूक्त आणि 1 वेळा स्त्री सूक्त या पद्धतीने पंचोपचार पूजा करून आपण गुरुवारी महाराजांची छान अशी विधियुक्त पंचोपचार पूजा करत असतो, सागर संगीत पूजा करत असतो. तर आपल्याला माहिती आहे का गुरुचरित्र ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे का जेव्हा देव आपल्यावर खुपतो तेव्हा गुरु आपल्याला तारतात, पण जेव्हा गुरुची जर तुमच्यावर अपकृपा झाली तर साक्षात परमेश्वर सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही. त्याच पद्धतीने आपल्या मनुष्याच्या आयुष्यात एखादं गुरु असणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि आपली गुरूंची भक्ती करणं ही किती महत्वाची आहे हे तुम्हाला माहितीच आहे. आपल्या मनुष्याच्या आयुष्यात जर एखादा चांगला गुरु आपल्याला भेटला तर आपलं जीवन सार्थकी लागत असतं. तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही अगदी 11 गुरुवार 9 गुरुवाराला सुरुवात करू शकता. कारण श्रावण महिना हा तेवढाच पवित्र मानला गेलेला महिना आहे. किंवा जर तुम्हाला उपवास व्रत करायचे नसेल तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये स्वामी चरित्र सारामृताचं संकल्पयुक्त पारायण करू शकता. तुम्हाला जर काही संकट असतील तर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करा, ज्यामुळे तुमची तेवढे संकट प्रश्न लवकर सुटतील. कारण तुमची जेवढी सेवा वाढेल तेवढी संकट वाढतील. पण हीच सर खरी परीक्षा असते. कारण जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा बऱ्याच अडचणी आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होत असतात. कधी कधी आपलं पारायणाला बसणं जमत नाही किंवा कधी कधी ऐन टायमिंगवर कोणी येऊन जातं, कोणाचा कॉल येतो आणि ती वेळ आपली निघते. तर हीच आपली खरी परीक्षा महाराज बघत असतात. पण आपण कधीच हार मानायची नाही, कारण आपण जास्त सेवा वाढवायची आणि येणारा दिवस हा नक्की आपल्याच असणार आहे. कारण स्वामी नेहमीच पाठीशी उभे आहे ते कधीच आपल्याला सोडणार नाही. कारण गुरु, आपण त्यांना गुरुपद स्वीकारलेला आहे, आपण त्यांना गुरु मानलेला आहे. म्हणून तेवढा विश्वास आपला महाराजांवर खूप जास्त महत्वाचा आहे.
या श्रावण महिन्यामध्ये 11 स्वामीचरित्र पारायण किंवा 21 स्वामीचरित्र पारायण तुम्ही करू शकता, किंवा प्रत्येक गुरुवारी एक पारायण हे तुम्ही श्रावण महिन्यामध्येच नाही तर प्रत्येक गुरुवारी एक पारायण आवर्जून करावं, कारण आपल्या गुरूंचा वार असतो, गुरूंची सेवा करावी, आपल्या गुरूंचा वार असतो, म्हणून त्या दिवशी 1 ते 21 अध्याय वाचावे, पूर्ण पारायण करावं आणि दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून तुम्ही केव्हाही वाचू शकता, कारण ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते, त्यामुळे आपण वाचत नाही. दर गुरुवारी एक स्वामीचरित्र पारायण करा आणि दररोज महाराजांची सेवा, नित्य सेवा करा. 11 माळी जप श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ याप्रमाणे करा. स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय पठन करा. जो दररोज पंचमहायज्ञ ही सेवा करतो ना आणि नित्य सेवा, त्याला महाराज कधीच प्रश्न पडू देत नाही. आणि जर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नसेल तर सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. बघा, आता महाराजांना सांगून तुम्ही ही सेवा करून घ्या. गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय तुम्ही दररोज आवर्जून पठण करा किंवा गुरुवारी तरी करा. तुम्ही या श्रावणात कोणत्याही देवाची सेवा केली तर ती महाराजांपर्यंत येऊन पोहोचणारच, म्हणून फक्त जास्तीत जास्त सेवा करा. गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण करा. वेळेनुसार तुम्ही त्याला वाचू शकता. फक्त या श्रावणात मांसाहार तुम्ही बंद करावा. त्याचबरोबर तुम्हाला जर काही त्रास असेल तर घोर कष्ट उद्धार स्तोत्रम सुद्धा तुम्ही पठन करू शकता. तुमच्यावर एखाद्याने काही आरोप केला किंवा तुम्ही एखाद्या संकटात फसला असाल तर त्यासाठी मार्ग मिळत नसेल तर तुम्ही घोर कष्ट उद्धार स्तोत्राची ही सेवा खूप छान अनुभव देणारी आहे. तर या श्रावणात करा ही सेवा. गुरुचरित्र पारायण करावं, मग शिवलेला अमृत पारायण करावं. एखाद्याला जर मार्गच मिळत नसेल आणि खूप त्याच्याकडे प्रश्न असतील पण त्या प्रश्नांना मात्र उत्तर नसेल, पर्याय नसेल, तर अशा वेळेस गोड कष्ट उद्धार स्तोत्र खूप सुंदर आहे, मी सुद्धा वाचलेला आहे. आणि गुरुचरित्र 14वा आणि 18वा अध्याय त्या छोट्या पुस्तकामध्ये येतो, त्याच ठिकाणी ते घोर कष्ट उद्धार स्तोत्रम त्यांनी दिलेला आहे. अगदी 2 ते 3 मिनिटं लागतात, इतकी साधी आणि सोपी सेवा आहे. तर तुम्ही या श्रावणात गुरुचरित्र पारायण करू शकता, शिवलेला अमृत पारायण करू शकता, नवनाथ पारायण करा. या सर्व सेवा एका मागोमाग एक करा, जास्तीत जास्त सेवा करा या श्रावणात. आणि तुम्हाला जर जमत असेल तर या श्रावणानिमित्त आपल्याला त्र्यंबकेश्वर येथे सुद्धा गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण असतं, तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. बघा, जर 1 दिवसाचं तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं असेल, जे की आपण घरी करत नाही, शक्य होत नाही, तर जर तुम्ही त्र्यंबकेश्वरच्या गुरुपीठाच्या जवळ राहत असाल आणि तुम्हाला कुठेही राहत असाल आणि तुम्हाला जमत असेल, शक्य होत असेल, तर शनिवारी तिथे गुरुचरित्र पारायण असतं. 1ल्या आणि 3ऱ्या, 4थ्या काहीतरी आम्ही गेलेलो होतो एक वेळेस. सो तिथे तुम्ही जा आणि गुरुचरित्र पारायण करा, खूप छान अनुभव येतो. नवनाथ पारायण करा. येत्या 14 आणि 15 तारखेला सुद्धा गुरुपीठावर हवनयुक्त पारायण होणार आहे, ज्यामध्ये भारतातील सर्व सेवेकरी येणार आहेत आणि आपल्या ह्याच्यामध्ये फक्त आपल्या गुरुपीठावरच हे 14 आणि 15 2 दिवसांचं हवनयुक्त नवनाथ पारायण आहे. तर ते सुद्धा तुम्हाला सेवेला जाणं शक्य झालं तर आवर्जून जा, जेणेकरून पितरांना मोक्ष. हवनयुक्त म्हटलं म्हणजेच काय, तर पितरांना जेवण देतो आपण, पितरांना मोक्ष प्राप्ती होत असते. आणि नवनाथ म्हटलं म्हणजे आपले दोष, षड ऋतू सगळे बाहेर येतात, आपला मार्ग लवकरात लवकर लागतो. मग लग्नाचा प्रश्न असो, मुलींच्या विवाहाचे प्रश्न असो किंवा नोकरीचे. जर तुम्ही बघितलं, मी सकाळची माझी देवपूजा वगैरे झाली आणि संध्याकाळी सुद्धा छान देवपूजा झाली, धूपदीप ओवाळून घेतला आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्राच्या केल्या. त्याचबरोबर श्री स्वामी चरित्र सारामृताचे मी 3 अध्याय वाचले, कारण गुरुवार होता आणि माझं ऑलरेडी स्वामीचरित्र पारायण सुरू आहे, त्यासाठी 3 अध्याय स्वामीचरित्र सारामृताचे वाचले. त्यानंतर 14वा व 18वा अध्याय गुरुचरित्रातील, जे की माझ्याकडे खूप छोटंसं पुस्तक आहे, अगदी 10 ते 20 मिनिटांमध्ये 2 अध्याय वाचून होतात. मी दररोज आवर्जून 14वा अध्याय वाचत असते आणि मला आता त्याची खूप जास्त गोडी सुद्धा लागलेली आहे. तर याच पद्धतीने 14वा अध्याय वाचला
आणि दररोज संध्याकाळी देवपूजा करत असताना काल भैरवाष्टक म्हणायचं, जेणेकरून महामृत्युंजय मंत्र म्हणायचा. सौराष्ट्र सोमनाथम च श्री शैल्य मल्लिकार्जुन उज्जन्य महाकाल ओंकार ममलेश्वर परल्ल्यावैद्यनाथम च डाकिन्या भीमशंकर सेतु वंदे तु रामेश्वर नागेशु दारुकामणे वाराणसी तुम विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तडे हिमालय तु केदारम कृष्णेश्वरी तु शिवालय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्त सप्त सप्तजन्म कृतं पाप स्मरणेन विनश्यति. हा मंत्र तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये दररोज आवर्जून म्हणावा आणि श्रावणात नव्हेच तर दररोज म्हणावा, सकाळ आणि संध्याकाळ. आणि याचा काय फायदा आहे, जर तुम्ही शिवलेला अमृताचा 11वा अध्याय वाचला तर नक्कीच कळेल की याचा खूप मोठा फायदा हा आपल्याला मनुष्याच्या आयुष्यामध्ये होत असतो. तर त्याचप्रमाणे काल भैरवाष्टक मी जेव्हा धूपदीप ओवाळते तेव्हाच म्हणून घेते, ज्यामुळे आपल्या घराचं वातावरण छान होतं, शांत होतं, घरामध्ये मन लागतं, प्रसन्न वातावरण होतं. संध्याकाळी तुम्ही रामरक्षा सुद्धा पठण करू शकता. जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर मोबाईलवर लावा आणि तुम्ही ऐकू शकता. त्याने सुद्धा आपलं घराचं वातावरण छान होतं, मन लागतं घरामध्ये. ते झाल्याच्या नंतर तुम्ही विष्णू सहस्रनामाचं सुद्धा संध्याकाळी पठण करू शकतात. जेवढ्या जास्त तुम्हाला सेवा करता येतील तेवढ्या सेवा या श्रावणात तर करायच्याच आहे. महादेवाच्या जर तुम्हाला शिवलेला अमृत हे प्रत्येकाने लावलंच गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्या घरातील दोष वगैरे निघून जातात. आणि मी सुद्धा आता वाचत आहे शिवलेला अमृत. 4 ते 5 दिवस झाले, मात्र खूप छान आहे. लवकरात लवकर वाचून होतं, अगदी 1 तासामध्ये वाचून होतं. आणि मी 7 दिवसाचं लावलं असल्यामुळे 2-2 अध्याय वाचते, जेणेकरून माझं अगदी सगळ्या सेवा व्यवस्थित पार पडतात. एकाच दिवशी एकत्र सर्व खायचं म्हटलं तर ते शक्य होत नाही, किंवा मग आपलं मन सुद्धा लागत नाही, मन विचलित होतं. त्यासाठी अगदी हळूहळू का होईना सर्व सेवा करत जायच्या, जेणेकरून 11 माळी, 3 अध्याय, गुरुचरित्राचा 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय, घोरकष्टारुद्धम स्तोत्र. जर काही तुमच्या आयुष्यात प्रश्न असतील तर, किंवा विष्णू सहस्रनाम संध्याकाळी म्हणून बघा, श्री सुक्तांचं पठण करा. या सर्व सेवा खूप छान आहे. शिवलेला अमृतचा 11वा अध्याय तुम्ही दर सोमवारी वाचू शकता, प्रदोषच्या दिवशी वाचू शकता, किंवा या श्रावण महिन्यामध्ये शिवलेला अमृत येत्या महाशिवरात्रीपर्यंत खूप जास्तीत जास्त शिवलेला अमृत करा. आणि छान असा अनुभव कसा आहे ते सुद्धा मला नक्की सांगा. सो ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर हे माझं गुरुवारचं रुटीन होतं, तेच तुमच्यासोबत मी शेअर केलं. आणि येणाऱ्या गुरुवारी तरी सुद्धा तुम्ही या सेवा हे पारायण नक्की आवर्जून करा. ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. आणि तुम्हाला जर गुरुवारच्या 11 किंवा 9 गुरुवाराला सुद्धा प्रारंभ करायचा असेल, काही महिलांना 108 गुरुवार करायचे असतात, तर या श्रावण महिन्यामध्ये तितकाच पवित्र मानला गेलेला हा महिना आहे, म्हणून तुम्ही करू शकता. आणि या श्रावण मध्ये गुरुवारचं वाचन करा, उपवास करा. तर हा ब्लॉग इथेच संपवते. उद्या भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओ. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.